तर डोंबिवलीत आनंदी कला केंद्राचा मूर्तिकारच फरार झालाय। मूर्तिकारावर ताण आल्यानं मूर्तिकार पसार झालेला आहे। त्यामुळे मात्र या ठिकाणी बाप्पा घरी घेऊन जाण्याकरता या ठिकाणी आलेल्या अनेक भक्तांमध्ये संताप आहे। गणेश भक्तांवर खरं तर आता जी मिळेल ती मूर्ती घेऊन या ठिकाणी घरी जाण्याची वेळ आलेली आहे, अशी ही अवस्था डोंबिवली मधली। 1.5 महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी। मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला। व्हॉट्सअप वरती माहिती भेटली, मला फोन केलाय की नाही, बोलतो इथला मालक बोलतो फरार झालाय। 5,500ची मूर्ती बोलला, आम्ही पूर्ण 3,500 रुपये दिले त्याला 1 महिन्यापासून सांगतो आम्ही। गेल्या महिन्यात 14 तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती 27 तारीख बोलला आधी, नंतर बोलला की तुम्ही 15 तारखेला या। आता आम्ही 4 दिवसापासून रोज फेऱ्या मारतो, तरी तो बोलतो होईल होईल होईल, काय होत नाही त्याची मूर्ती। काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले? सगळे दिलेत पैसे, सगळे पेड केलेत पैसे। काय आता काय लोक काय स्विच ऑफ आहे, दोघांचे फोन स्विच ऑफ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।